आपल्यासोबत आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसीच्या बैठकीत ते उल्लेख केला असं त्यांनी सांगितलं. कालच्या भाषणात ते बोलले की 2 सप्टेंबरचा GR फक्त 4 जिल्ह्यांसाठी आहे. याचा अर्थ काय काढायचा? उर्वरित महाराष्ट्रात मग आंदोलन होत आहे, त्याचा नेमका काय उद्देश आहे वाटतं? नाही, बरोबर आहे ते जे बोलले की 2 तारखेचा हा जो शासन निर्णय आहे त्याची सुरुवातच मूळ कुठून झालेली आहे की हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठा समाजातील ज्या व्यक्तीला मराठा कुणबी जात प्रमाणपत्र हवं असेल. आता आपण हैदराबाद गॅजेटियर हे फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे, मराठवाड्याच्या बाहेरच्या प्रदेशाकरता लागू होत नाही. आणि म्हणून ज्या परिसराकरता ती योजना किंवा ते स्कीम लागू केलेली आहे त्याच्या बाहेर ही जी मोर्चे काढली जातात आहे त्याला काही उपयोग नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच मताचे आम्ही सुद्धा आहो की आज विदर्भात किंवा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील लोकांना त्याचा काही हे नाही, कारण ते हैदराबाद गॅजेटेड त्या परिसरातील लोकांना लागूच होत नाही. 4 जिल्हेच कसे मग ते? ओरिजिनल 4 होते, नंतर त्याचे 8 झाले, त्याच्यामुळे त्याला 4 दिले. ते आता सुरुवातीच्यानुसार ते सांगत आहेत. जे महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे, ओबीसीचे मोठमोठे मोर्चे निघत आहेत, त्याचा उद्देश काय आहे असं वाटतं? आता उद्देश असा आहे की सर्वांना आपापल्या राजकीय अस्तित्वाची आणि सामाजिक अस्तित्वाची ही लढाई आहे काय, आणि त्या लढाईमध्ये हे सर्व योग्य असते. राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज फेअर असं म्हटलं जाते राजकारणामध्ये, तसं ते आहे. मोर्चे हे राजकारण होत आहे ओबीसीचे असं म्हणायचं तुम्हाला? म्हटल्यास वावगं होणार नाही, बिलकुल वावगं होणार नाही. की जेव्हा आम्ही सांगतो आहे किंवा कायद्याचा अभ्यास ज्या लोक करतात की ओरिजिनल कसं आहे की 2000चा कायदा आहे, 2012चे अधिनियम आहे, आणि या कायद्यामध्ये जी भाषा किंवा जे काही पद्धत दिलेली आहे ओरिजिनली तर असं आहे की हा जो शासन निर्णय आहे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा आहे. हा म्हणजे काही एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा शासन निर्णय नाही आहे. आणि जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत ही 2000च्या कायद्यामध्ये स्पष्ट केलेली आहे, 2012च्या नियमामध्ये. त्याच्यातल्या शब्दाचा फक्त थोडा हे करून हा 2 तारखेचा GR शासनाने काढलेला आहे. त्याच्यामुळे जी पद्धत आहे की वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्याकडे यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी किंवा मराठा कुणब्याची नोंद असेल त्यांच्या पाल्यांनाच फक्त जात प्रमाणपत्र मिळेल, इतरांना मिळू शकत नाही. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग तुम्ही म्हणता की धक्का लागत नाही, मग 2 सप्टेंबरचा GR रद्द करावा यासाठी नागपुरात विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा निघाला, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चे निघत आहेत. ते का मग राजकारण करतं असं वाटतं? नक्कीच म्हटलं बिलकुल वावगं होणार नाही. कारण अशा प्रकारे GR रद्द करा, GR रद्द करा, GR रद्द करा. GR रद्द करण्याची अशी कुठली तरतूद आहे त्या GRमध्ये की रद्द करा? आणि मी तर वारंवार आपल्याशी सुद्धा बोललो आहे की GR असणं काय आणि रद्द होणं काय याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम पडणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्याच्यामुळे ज्याच्या गोष्टीचा समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तो जिवंत असो किंवा रद्द हो. तुमच्या या स्टँडमुळे तुमच्यावर आरोप झाले की तुमचा जो चष्मा आहे हा भाजपच्या चष्म्यातून तुम्ही बघताय. हे बघा, कोण काय आरोप करतो मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. सत्य एक ना एक दिवस जनतेसमोर येत असते, उघडं होत असते. मी तुम्हाला सांगितलं की 2023मध्ये मी जेव्हा म्हणत होतो की 58 लाख नोंदी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होत होते, तेव्हा हे चुकीचं आहे, दोन्हीकडून समाजाची दिशाभूल होत आहे हे वक्तव्य मी तेव्हा करत होतो. ते खरं ठरलं ना आज. तसंच हे वक्तव्य माझं आज ना उद्या खरं ठरेल. तुम्ही या GRचं मुळे नुकसान होत नाही असं म्हणताय. दुसरी महत्त्वाची बाब की बार्टी सारथीच्या तुलनेत ओबीसीचे विद्यार्थी जास्त आहे, महायुतीला कमी निधी मिळते. हा तर मुद्दा तुम्ही सरकारकडे लावून धरा ना. लावून धरलेला आहे. हे बघा, आता हे फक्त मागच्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे, त्याच्यापूर्वी नव्हतं. कारण महायुती सारथी या स्वायत्त संस्था आहे. पण जेव्हा हा फॉर्म्युला लावला, आतासुद्धा आमची जेव्हा अतुल सावे साहेबांसोबत आणि सेक्रेटरीसोबत चर्चा झाली होती मुंबईला, तेव्हासुद्धा आम्ही मांडलं की ठीक आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही देऊ शकत नाही कारण ओबीसीची लोकसंख्या तुमच्याकडे नाही, पण आपण जे या तिन्ही वर्गाला आरक्षण देतो ते आरक्षण SC कम्युनिटीला 13% आहे, STला 7% आहे आणि ओबीसीला 32% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये आहे.
म्हणून त्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि निधी दोन्हीचं वाटप करण्यात यावं. विद्यार्थी आणि निधी जर त्यांना 100 विद्यार्थी आहे तर त्याच्या 3 पट 2.5 पट विद्यार्थी हे महायुतीला मिळाले पाहिजे. त्यांना जर 300 कोटीचा निधी मिळते तर आपल्याला 300 कोटी 250 कोटी रुपये निधी मिळाला पाहिजे. ही मागणी आम्ही मांडली, ते स्वतः त्यांनी मान्य केलेली आहे. आता येत्या काही दिवसातच जेवढे त्या समान धोरण समितीचे हे सदस्य आहेत त्यांच्यासोबत आमची मीटिंग होईल आणि त्या ठिकाणी आम्ही हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.